लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवीने ठरवलेलंच आहे की आपण आश्रमात जायचं आहे आणि जयंतचा पूर्ण भूतकाळ, त्याच्या आईबाबांबद्दल आणि त्याच्या या विक्षिप्त वागण्यामागची त्याची कारणं शोधायची आहेत. आणि त्याचबरोबर तिला आता खूप मोठा पुरावासुद्धा सापडलेला असतो की जयंतच्या कपाटामध्ये तिला अनाथाश्रमातली फाईलसुद्धा मिळालेली असते आणि त्याच्यात बरेचसे खुलासे तिला होणार असतात. त्याच्यानंतर तिला ॲड्रेस मिळतो आहे त्या आश्रमाचा आणि जान्हवी आता जयंतला न सांगता आश्रमात पोचलेली असते. इकडे जयंत ऑफिसमधून येतो आहे आणि जान्हवी अशा आवाज देतो आहे, पण जान्हवी त्याच्या हाकेला ओ देत नाही. हे पाहून जयंत पुन्हा खूपच विचलित होतो आणि तो जोरजोरात रडू लागतो की जान्हवी मला न सांगता कुठे गेली असेल, ती मला सोडून तर गेली नसेल. या विचाराने तो अगदी विक्षिप्तपणे रडत बसलेला असतो. त्यानंतर जान्हवी मात्र आश्रमात पोचलेली असते आणि ती तिथल्या सरांना भेटते आणि जयंतबद्दल बरीचशी माहिती आता ती मिळवणार आहे. काय पण ते सर जयंतबद्दलची खरी माहिती देतील का जान्हवीला, कारण की जयंतने आश्रमातल्या सगळ्या लोकांना सळो की पळू करून सोडलेलं आहे आणि त्याने दमसुद्धा दिलेला असतो की अजिबात माझ्याबद्दल खरी इन्फॉर्मेशन कधीही कोणालाही द्यायची नाही. इकडे आता भावनाला आजी सगळ्यात जास्त सासूरवास करत असतेच, त्याचबरोबर आता सिंचनासुद्धा भावनाला सासूरवास करायला रेडी झालेली असते. कारण सिंचना भावनाला म्हणते की तू अजिबात चुकूनही एखादी चूक केलीस ना तर आम्ही तुझ्या चुका दाखवून द्यायला रेडीच आहोत आणि तू आमच्यापासून जरा जपूनच राहा, कारण आम्ही तुला या घरामध्ये अजिबात सुखाने जगू देणार नाही आहे. असं करून सिंचना जवळजवळ भावनावर हात उगारल्यासारखा तिच्या अंगावर धावून जाते आहे. भावना मात्र हे गुपचूप सहन करत असते आणि हे सर्व लांबून सिद्धू पाहतो आणि आता सिद्धू सिंचनाची चांगली खबरबात घेणार आहे. त्यानंतर आता सिद्धू भावनाच्या बाजूने आहेच, पण आता तो आपल्या बहिणीच्या विरोधात बायकोसाठी जाणार आहे.